संसदेत जनतेच्या न्याय हक्काचे प्रश्न मांडताना देशपूर्ण भावनेतून इंडिया आघाडी घटक पक्षातील खासदारांचे निलंबन करण्यात आल्याचा निषेध व्यक्त करून निलंबित खासदारांचे निलंबन रद्द करावे अशी मागणी करीत राष्ट्रपतींना शिरपूर येथे प्रांताधिकारी कार्यालयात प्रांताधिकारी प्रमोद भामरे यांच्यामार्फत शुक्रवारी निवेदन देण्यात आले। या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रीय काँग्रेस, शिवसेना, उद्धव गट, भाकप, भारतीय किसान सभा आदी इंडिया आघाडीचे घटक पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। लोकसभेत या खासदार निलंबनाबद्दल आज आम्ही या ठिकाणी सर्व आघाडीचे लोक या ठिकाणी आलोत। कारण लोकसभेत जे प्रश्न जनतेचे मांडायचे असतात ते मांडण्यासाठी लोकसभेचे संसद प्रयत्न करत असतात आणि त्या दृष्टिकोनातून विरोधी पक्ष नेत्यांना चान्स मिळतो आणि ते विरोधी पक्षांचं ऐकून घेतलं नाही तर आपल्या प्रत्येक याने लोकसभेचा विकास कसा होणार, देशाचा विकास कसा होणार याच्यासाठी जे प्रतिनिधी ते मांडत असतात। त्या दृष्टिकोनातून या लोकसभेने हे निलंबन केलेलं आहे, हे फार चुकीचं आहे आणि एक तो की आपल्या याच्यावर पायमल्लीच होते। त्याने घटनात्मक नियमानुसार जे प्रश्न विचारले जातात त्यांचे उत्तर देताना त्यांनी काही विचारलं नाही पाहिजे याच्यासाठी या विरोधी पक्षाचे जेवढेही सदस्य आहेत त्यांना निलंबन केलेले आहे। हे शासनाने चुकीचा निर्णय घेतलेला आहे। त्या दृष्टिकोनातून आम्ही शिरपूर तालुका सर्व आघाडीतर्फे त्यांचा निषेध करतोय आणि आज याची एक प्रत